वेलकम मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या माझ्या स्मार्ट माइंड सुनीता या ऑफिशियल चॅनलमध्ये. मित्रांनो, आजचा व्लॉग आहे पाहुणचार गावाकडचा. चला तर मग आपण आमचा व्लॉग बघायला तयार राहा. आणि मित्रांनो, आम्ही आलो आहोत आता माझ्या बहिणीच्या घरी गावाकडे आमरसाला. आणि इथं डोंगराला आलेलो आहोत. इथं सर्वच आहे, डॉग आहे, शेर आहे, एकदम सर्व काही एकदम गावाकडच्या गोष्टी वेगळेच आनंद असतो. हा बघा आमचा लंगड बघा. सगळ्याचा व्हिडिओ शूटिंग परवातीला युट्यूबवर येऊन जातील. गाऊन वाली बाई. मित्रांनो, तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे, व्लॉग आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करायला विसरू नका. चला तर मग आपण व्लॉगची मजा घेऊ. त्याचं नाव काय? शेरू. ए शेरू. त्याला भूक मोक्षा. मित्रांनो, आता हे माझ्या बहिणीचं घर आहे, शेतातलं फार्म हाऊस. आणि गावात पण घर आहे. हे हातोडा म्हणून हा डोंगर आहे. आणि अगदी या डोंगराच्या पायथ्यालाच त्यांचं वावर आहे. आणि तिथं ते राहतात. तिथं रोज वाघोबा सुद्धा पाण्यावर येत असतो. आणि त्यांचे कुत्रे पण उचलून नेले, बकऱ्या नेल्या, तरी सुद्धा ते तिथे राहतात. ह्या दगडीवर बसत असतो रोज वाघोबा. हातोडा एकदम हातोड्यासारखं त्याचा आकार असल्यामुळे या डोंगराला त्याला हातोडा नाव पडलेलं आहे. आणि या डोंगरावर वरती एक शनी मंदिर सुद्धा आहे आणि शंकराचे पिंड आहे. आणि त्याच्या मागचा इतिहास आहे, खूप जुना इतिहास आहे. आणि आजही लोक तिथे श्रावणी सोमवारमध्ये जात असतात. भरपूर गर्दी असते. आणि आम्ही आज इथे डोंगराला आलेलो आहोत बहिणीकडे आंबेरसाला. आणि आम्ही सर्वच बहिणीच्या मुली वगैरे, आणि खूप एन्जॉय, एकदम मस्त वाटलं. एकदम नॅचरल वातावरण बघा, किती सुंदर क्लीन वातावरण दिसतं का नाही. एकदम सुंदर, एकदम छान असं गार हवा आहे. फॅनची सुद्धा गरज नाही. रात्रभर एकदम गार हवा, एकदम गार हवेत झोपलो आणि इतकी छान झोप आली ना. आपल्या खोल्यांमध्ये तर काही झोप येत नाही, परंतु इथे डोंगराला इतकी सुंदर झोप लागली, एकदम गार, एकदम छान असं. आम्ही सर्व मिळून मस्त गाण्यांच्या भेंड्या वगैरे असं खूप एन्जॉय केला. आणि डोंगराला गेलो आम्ही, ते रील वगैरे काढल्या, परंतु तयारी नसल्यामुळे असंच थोडं एन्जॉय म्हणून डान्स करून एकदम. आंब्यांचे झाडं आहेत आणि आंब्याच्या साका वगैरे विचून खाल्ल्या, आंबे तोडून खाल्ले. बघा किती मोठा डोंगर आहे. आम्ही फोटो घेताना एकदम जवळून घेतलं, लांबून असं पूर्ण व्हिडिओ घेतला ना. खूप मोठं डोंगर आहे आणि खूप छान अशी
आणि हे फार्म हाऊस बघा माझ्या बहिणीचं वावरातील, आणि एकदम पॅक जाळी लावलेले आहे. आणि हे कैदी बघा, कैदीमध्ये कोंडलेले आहेत वाघोबांनी, यांना खायला नको. हे बघा, ही कॅटरीना, ही एक गोंडी, ही एक इकडे ही गोंडी आहे. आणि इकडे ठिकठिकाणी काही वस्त्या आहेत, परंतु टायगर रात्रीचे येत असतो इथे आणि एकदम घराच्या सभोवताली फिरून जातो. एकदम सायंकाळ झाली का येत असतो, परंतु खूप सावध राहावं लागतं. सगळ्यांनी मिळून रात्री मस्त आंबा रसाचा कार्यक्रम होता. आंबे रस खाल्ला, आंबे खूप खाल्ले सकाळी उठून पण, आणि पुन्हा आंबा रस खाल्ला सकाळी पण. पुरणपोळ्या बनवल्या बघा, खूप मज्जा आली. आपण तिला स्वातंत्र्य, आपण तिला काय बोला ना. तुझा म्हणले ती गंज येते तिथं राहती ते मामाच्या मनात येतं का काही, तू पाहत बी नाही आणि बोलत बी नाही. उलट ती मामीच बोल ना जातो ना चष्मा काढून टाकायचा. बाय बाय करा, बाय बाय. आता आमचं आमरस झालं, तयारी केली, आणि बहिणीच्या मुली आणि ते ती कळवणला राहते, तर कळवण सर्वजण आम्ही कळवणला निघालो. आणि लहान मुलं वगैरे सगळे गाडीत भरले आणि कळवणला आले. आणि एकदम छान असं गप्पा गोष्टी करत करत गाडीत एकदम रमत गमत विनोद, त्यामुळे एकदम आजचा दिवस एकदम एन्जॉयफुल वाटला. मित्रांनो, गावाकडचा जो आनंद आहे ना, तो शहरात नाही मिळत. त्यामुळे जर तुम्हाला आनंद घ्यायचा असेल तर खेड्यांकडे चला, असं गांधींनी सुद्धा म्हटलं आहे. ते बघा, एकदम नॅचरल असं, इतकं सुंदर असं छान, किती छान दृश्य आहे. आणि गाडीत गुलमोहराचे मुलांनी फुलं तोडले, त्याचे बघा आमच्या दीदीने काय आयडिया केली, नख बनवले, असं काहीतरी नवीन क्रिएटिव्हिटी. मुलं आनंद वाघनखे बनवल्या. आणि आम्ही याचे फुलं ना लग्नामध्ये शेवंतीला लावायला खूप, आम्ही लहान होतो ना, याचे काही मध्ये पांढरे पांढरे फुलाला असतं, ते कोंबडा म्हणून आम्ही त्याला खायचो. फुलं खूप छान लागतात. आम्ही तर लहान होतो तेव्हा खूप झाडावर चढून जायचो आणि गुलमोहराची फुलं खायचो. ही वेगळीच आनंद मजा हे खेड्यात ग्रामीण भागातच असते. आपल्या शहरात फक्त बिल्डिंगांचं जंगल असतो, त्यामुळे आनंद घेण्यासाठी आपल्याला गावाकडे येणं गरजेचं आहे. आणि ही बघा पुण्यात नदी. आता आम्ही कळवणला पोहोचलोच. कळवणमध्ये सगळ्यात उंच शिवाजी पुतळा, आणि हे नवोत्तरण. हे बघा, आम्ही आता तिच्या घरी पोहोचलो. त्यांची कुत्ती आली, डॉग खूप हुशार आहे ती. येताच तिने पाहुण्यांचं स्वागत केलं. हे बघा, नारळाचं झाड, इतके नारळ आलेले होते ना, तेवढे तोडून आम्ही पोत्ता भरून ठेवला. आणि खूप छान नाही. हे बघा, आता मुलांजवळ येते ती सावलीत बोलव तिला. आमची शिवण्या तिला पोळी देते आहे, पण ती शेपच आलवते आहे, ती रस्त्यावरच झोपली उन्हात, त्यामुळे तिला सावलीत बोलवते शिवण्या. तिला ऊन नको लागायला. बघा किती काळजी आहे लहान मुलांना सुद्धा. हात लावतो तरी काहीच करत नाही. तिला बोलून थकले ते. तिला पोळी टाकली ती पोळी सोडून तेव्हा ती आली. आता पोळी तिथेच.
हे बघा नारळ तोडले होते तर नारळ फोडतोय. आता नारळ खायचा आहे फोडून, त्यामुळे कोयता पण चालत नाही, परंतु तसंच आम्ही नारळ तोडतोय. मुलांना नारळ खायचं असल्यामुळे. इकडे येईल. हे बघा खूप शांतीने गार्डन बनवलं आहे. बाकी जागा पडीत असल्यामुळे तिथे एकदम छान सुंदर असे गिलक्याचे बिया, दोडक्याचे बिया, नंतर काही फुलझाडे लावले आहे, वेली लावल्या आहेत. आणि ही पण तिची लहान बहीण. काढा पोरं खातील बरोबर. काढ रे तो दुसरा बी. अरे पक्का आहे ना, वर वाळ टाक. वाळल्यानंतर आहे ना निघून येतं. पोरांना द्या पहिले. पहिले खाते जगता कैसा लगता. उसमें मच्छर घुस जाता है, इसलिए वो खा के देखता है. वाल नुसतं वाढूनच गेलं, त्याला शेंगाच नाही. हिला बी थोडं काय ते बरोबर खातं. त्याला आता ना ते पाहिजे हो चमचा काढायला. थोडं जास्त दे हिला. आणू केक सरत नारळ हे लेके ना दे, काही नाच नाही घेणं पडी. बघा किती तिला गार्डनची आवड आहे. तिने खूप छान फुलझाडे लावले. बघा छान असं गार्डन तयार केलं आहे. आणि आपण सुद्धा असं लावू शिकतो, त्यामुळे सुंदर दिसतं वातावरण घराचं. आपल्याला चांगलं उठल्या उठल्या झाडांचं दर्शन झालं की आपल्याला मोटिवेट होत असतो आपण, आणि मग फ्रेश वाटतं. सुंदर असं हे बघा किती छान स्टँडवर ठेवलेले आहे. आणि तिने साधं सिंपल घर पण इतकं छान झाडाने सजवल्यामुळे मोठ्या घराला काय करता इतकं छान वाटतंय. आणि मित्रांनो, तुम्हाला खरं सांगू का, हे घर जवळजवळ 7-8 वर्षे बंदिस्त होतं. एकदम पॅक जाळे झालेले होते, पूर्ण झाडं वाढून गेलेले होते, दरवाजा पण बंद होता. मग आम्ही ठरवलं, एक दिवस उघडलं, मध्ये इतकी धूळ होती का फरशी थोडीसुद्धा दिसत नव्हती. आणि स्वच्छ केलं आणि तिने इतकं सुंदर करून टाकलं का जर आपल्यामध्ये करण्याची हिंमत असली ना तर आपण खडकावर बी बाग फुलवू शकतो, अशी म्हण आहे. तर ती खोटी नाही मित्रांनो. नाचा पटकन. हे बघा आमचे मुलं लाल लाल कलरच्या बांगडीवर डान्स करत आहेत. आता मी सॉन्ग बंद करून दिले कारण कॉपीराईट येऊन जातं त्यामुळे.
किती वेळा घरचा एक दहा गाडी काढत नंतर लगेच पसारा ही बघा आमची गुंजन शिवण्याचा मेकअप करत आहे. काढू आपण. कुठले करवंद आहेत? मिलवाडीचे आमच्या जवळचे आहेत. मित्रांनो डोंगरची काळी मैना तोंडाला पाणी आलं बघा. विकायला आले दारावर. आमच्याकडे करवंद खूप मिळतात, खूप विकायला येतात आणि ते स्वस्त. आपल्याला इकडे तर आपल्याकडे शहरामध्ये नाही मिळत आणि खेड्यामध्ये असं जे काही आपले रानमेवा आपल्याला मिळत असतो. आणि आमच्या दिदीचं कपाट बघा साड्यांनी भरलेलं आहे. तरी पण बाईच्या जातीला साडी घालताना कोणती साडी घालू हेच लवकर कळत नाही. एक अर्धे कडू पण राहतात चांगले जनरल आहे नाही का. शरीराला कडू पण गरजेचं. बघा मुलांनी कसे करवंद खाताय. तिथं आहेत ना, जाय ना स्टूलवर तिकडं किचनमध्ये. आता दुपारी 2 वाजले. सर्व करवंद खाऊन झोपले पण एक पिल्ला जागच आहे, तो मोबाईल पाहत आहे. आणि आम्ही आता मित्रांनो निघालो पुढच्या गावाला. कसं वाटला व्लॉग? आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करायला विसरू नका. पुन्हा भेटू असेच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.